वारंवारच्या निर्यात बंदीमुळे जागतिक बाजारात भारतीय कांदा रुसला. पाकिस्तानच्या कांद्याला मागणी, शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान. भारताच्या कांदा उत्पादकांसाठी धक्का देणारी बातमी आहे. वारंवार होणाऱ्या निर्यात बंदीमुळे बांगलादेश आणि सौदी अरब यासारख्या पारंपरिक खरेदीदार देशांनी भारतीय कांद्याकडे पाठ फिरवली असून पाकिस्तानच्या स्वस्त कांद्याला प्राधान्य दिले आहे. निर्यातीवर परिणामाची मुख्य कारणे अनेक आहेत. पाकिस्तानी रुपयाचे मूल्य घसरल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांचा कांदा भारतापेक्षा स्वस्त पडत आहे. गुणवत्ता चांगली असूनही किमतीच्या स्पर्धेत भारतीय कांदा मागे पडत आहे. भारताचा सर्वात मोठा खरेदीदार असलेला बांगलादेश आता स्वतःचे उत्पादन वाढवत आहे. काही बाजारात भाव 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिर आहेत, जे भाव उत्पादन खर्चही भागवण्यास अपुरे ठरत आहेत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. केंद्र सरकारने गेल्या 2-3 वर्षात वारंवार लादलेल्या निर्यात बंदीमुळे अनेक देशांनी भारताला पर्याय शोधला आहे. DGCISच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते डिसेंबर 25 दरम्यान 380 दशलक्ष डॉलरची निर्यात झाली होती, जी यंदा 298 दशलक्ष डॉलरवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी मिळाल्याने एकूण परकीय चलनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यातही कांद्याला चांगला भाव मिळेल याची शक्यता धूसर वाटत आहे. मंडळी, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांद्याची माती झाली असे जे आरोप होत आहेत, त्यांच्याशी तुमचे सहमत आहे का? कमेंट करा.